हनुमान चालीसा आणि रामरक्षा या नेहमीच राणा आणि ठाकरे वादाच्या केंद्रस्थानी राहिल्यात। 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणांनी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती। यावरून मोठा वाद होऊन ठाकरे सरकारनं राणा दाम्पत्याला अटक केली होती। त्यावरूनच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। सर्व बर्बाद झाल्यावर त्यांना राम आठवला असून बरंच काही आठवायचं आहे अशी जहरी टीका माजी खासदार नवनीत राणांनी केली आहे। अमरावतीमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या। या टीकेबाबत जेव्हा आदित्य ठाकरेंना विचारणा झाली तेव्हा त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देणंही टाळलंय। तेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झालं असतं। विरोधक म्हणजे कोण? शिशी शिशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेचा बेळगावात समारोप झालाय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह संघाचे 226 पदाधिकारी या सभेला उपस्थित होते। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। तसंच संघाच्या विविध स्तरांवर संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गाचा आढावाही घेण्यात आलाय। सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक शाखा विस्तार योजनेवरही बैठकीत चर्चा झाली आहे। ड्रग्सच्या वाढत्या दुष्परिणामांबाबतही बैठकीत चिंता व्यक्त झाली आहे। तसंच अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरही चर्चा झाल्याचं समजतंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक सभेमध्ये अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात सर्वांनी दुःख व्यक्त केलंय। तसंच या प्रकरणामध्ये एसआयटी आणि पोलिसांचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असा विश्वासही संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केला आहे। बैठक में सभी ने श्री राम जन्मभूमि मंदिर में दानपेटी चढ़ावे की गिनती में हुई अनियमितता की घटना पर दुख व्यक्त किया तथा तीर्थ क्षेत्र न्यास के निवेदन पर चल रही एसआईटी व पुलिस कार्रवाई निर्णायक मोड़ पर पहुंचेगी यह विश्वास व्यक्त किया। तीर्थ क्षेत्र न्यास से यह अपेक्षा की गई है कि वह सुनिश्चित करें कि भविष्य में ऐसी कोई घटना न हो जिससे समस्त राम भक्तों की राम मंदिर के प्रति श्रद्धा व गहरी आस्था पर आघात हो। ठाकरेंचे नाशिक महानगरपालिकेतील 15 पैकी काही नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते आणि नगरसेवकांच्या आढावा बैठक पार पडणार आहे। दोन्ही पक्षांनी या संदर्भात खुलासा केलाय। मात्र काही राजकीय घडामोडी पडद्यामागे घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान नाशिक महानगरपालिकेतील 15 नगरसेवक हे एकत्र असून कुठेही पक्ष सोडून जाणार नाहीत। पक्ष नेतृत्वाच्या आदेशावर आम्ही सर्व वाटचाल करत आहोत अशी भूमिका गटनेते केशव पोरचे यांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान त्यामुळे नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी आणि सर्व 15 नगरसेवक उद्धव ठाकरेंची 2 दिवसात भेट घेणार असल्याची माहिती मिळते। आज दुपारी नियोजित बैठक होणार आहे आणि त्यानंतर पुढील 2 दिवसात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक होईल। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गटनेता पदीच्या वादासंदर्भात आज नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांना त्यांचा संख्याबळ सिद्ध करायचा असून त्यांना आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची शेवटची संधी मिळेल। गेल्या आठवड्यात धानोरकर गटातील नगरसेवकांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचा संख्याबळ सिद्ध करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर हजेरी लावली होती। मात्र त्या दिवशी वडेट्टीवार गटाच्या फक्त राजेश अडूर यांनीच उपस्थिती लावत त्यांच्या गटातील अनेक नगरसेवकांना विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ दाखवण्यासाठी उपस्थित राहण्याबद्दलची सूचना मिळालीच नाही किंवा उशिरा मिळाली अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर विभागीय आयुक्तांनी राजेश अडूर आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांना सोमवारी म्हणजे आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची वेळ दिली आहे। एक महत्त्वाची बातमी आहे।
कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर भाषण करताना राजेंद्र दर्डा यांनी अशोक चव्हाण यांचे आभार मानत आता मला रिटायर करता का असं मिश्किल वक्तव्य केलंय. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री राजेंद्र दर्डांसोबत मंत्रिमंडळात एकत्र काम करतानाचे किस्से सांगत राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलंय. जेव्हा उद्योगमंत्री झाले तेव्हा ते इतर कोणतेही राजकीय उद्योग करणार नाहीत अशी आपल्याला खात्री होती असं मिश्किल टोलाही त्यांनी लगावलाय. राजेंद्र दर्डा, तुम्हाला आम्ही निवृत्त होऊ देणार नाही, तुम्हाला सक्रिय राजकारणात आणायची आमचीही इच्छा असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. त्यामुळे अशोक चव्हाण हे राजेंद्र दर्डा यांना भाजपात आणणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ओशाळासारखं वाटतं. आणि दुसरं जीवन गौरव पुरस्कार म्हटलं की असं वाटतं आपल्याला ते विचार करतात की काय. पण हरकत नाही. शेवटी अमृत महोत्सवाकडे या नोव्हेंबर मध्ये प्रवेश करणारच आहे, तेव्हा चालतं या गोष्टी. रायनबाबूला बोलत असताना ते म्हणले की निवृत्ती तुम्हाला आम्ही करणार नाही, निवृत्त होऊ देणार नाही आणि तुम्हाला ऍक्टिव्ह राजकारणात तुम्ही थोडं हल्ली मागे झाला, तर पत्रकारितेमध्ये वेळ जास्त देऊ लागला. पण प्रसंग आला तर निश्चित दळणारी तुम्हाला सुद्धा आम्ही सक्रिय राजकारणामध्ये आणण्याचा आमची इच्छा आहे. नागपुरातील प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्रात 145 उड्डाणपूल बांधून दाखवू, यात नागपूरचे उड्डाणपूल आहेत आणि त्यामुळे सगळ्यावरचा कोंबडा एकाच वेळी मारून टाकणार असं फडणवीस म्हणालेत. कोंबडा म्हणजे सही करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू आणि अर्थातच कृष्णा भाऊ याच्यामध्ये नागपूरचेही उड्डाणपूल आपण घेतलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांवरचा कोंबडा एकाच वेळी मी मारणार आहे. त्यात तुमचेही दोन्ही येतील, काळजी करू नका. आणि एखादा राहिला असेल तर टाकून द्या, तोही पूर्ण करून टाकू. पण आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो. कोंबडा मारणारे वेगळे लोक आहेत. पाकिस्तानमधल्या शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयातून शुक्रवारी महाराष्ट्रातल्या 150 पेक्षा जास्त आणि विदर्भातील 10 तरुणांना ATSनं वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची माहिती होती. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या श्रेयवादाच्या राजकारणावरून 2 वेळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलाय. आधी आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तर नंतर भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार भाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा दुसरा उद्घाटन सोहळा काल पार पडलाय. मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांनी पंचायत समितीच्या सुरुवातीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत यांनी यावरून खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे. माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा, हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा, आमचं काय म्हणणं नाही. त्या बाळाला जवळ घेऊ नका. काय होते, आपल्यातलं गडी आतल्या अंगाने त्याला गोंधळायला जाते. नका जाऊ. त्याचा चेहरा, तोंड बघितलं ना बजरंग भाऊ, चेहरा बरोबर त्या गड्याच्या आमच्या चेहऱ्यावर साथी आसरा आहे. त्या माणूस गेलं की पागलच होत आहे, कारण ते बोलतात असं काय म्हणता हे मला माहित नव्हतं. सगळंच माहित असतंय, करायला होत असतो. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे.
पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिले त्यांना. पाकिस्तानमधील शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयातून शुक्रवारी महाराष्ट्रातील 150 पेक्षा जास्त आणि विदर्भातील 10 तरुणांना एटीएसनं वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण शहजाद भट्टी, आबिद जाट, राणा हुनेन आणि अशरफ बशीर आलम या पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय आल्यानंतर एटीएसने सर्वांना चौकशीसाठी बोलावलं होतं. विदर्भातील 10 तरुणांची तब्बल 18 तास कसून चौकशी केल्यानंतर एटीएसने त्यांना ताकीद देऊन सोडून दिले. मात्र त्यांच्या फोनमधील सर्व डेटा सखोल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आलाय. देशभरात दहशतवाद विरोधी पथक आणि इतर केंद्रीय एजन्सीजनं पाकिस्तानमधील गँगस्टर सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवणाऱ्या भारतीय तरुणांवर करडी नजर ठेवणं सुरू केलं होतं आणि त्याच मालिकेमध्ये विदर्भातल्या 10 आणि महाराष्ट्रभरातल्या सुमारे 150 तरुण एटीएसच्या रडारवर आलेत. नागपूर जिल्ह्यातल्या देवलापार परिसरात वाघाच्या भीतीनं झालेल्या धावपळीमध्ये बंधाऱ्यात पडून पिता पुत्राचा मृत्यू झालाय. या घटनेमध्ये जीवन काकोडे, त्यांचा मुलगा जतीन काकोडे यांचा मृत्यू झालाय. या घटनेत वाघाच्या भीतीमुळे मृत्यू झाल्याचं लक्षात घेऊन वन विभागानं मृत पिता पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे आणि तातडीची मदत म्हणून 50,000 रुपये देण्यात आले आहेत. तुरुंगातून पॅरलवर बाहेर आलेल्या आरोपींना नागपुरातल्या पुकेश्वर भागामध्ये चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला लुटल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय. आरोपीला त्याची कुणकुण लागताच त्यानं अमरावतीच्या तुरुंगात जाऊन पॅरल संपण्यापूर्वी स्वतःला सरेंडर केलंय. आरोपी अफरोज पठाण यानं 5 जुलै रोजी संध्याकाळी कृषी विभागाचे कर्मचारी सुहास हजारे यांना चुकीचा रस्ता दाखवून निर्जन स्थळी नेऊन त्यांना लुटलेलं होतं. नागपूर पोलिसांनी लुटीप्रकरणी अफरोज पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा ताबा आता नागपूर पोलीस घेण्याची शक्यता आहे. वळत पुढच्या बातमीकडे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं फुल झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट देखील आता संपली आहे आणि त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढली असून बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं असा मोठा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे. कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर आणि जल्लोषात साजरा होतो. या काळात ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर तसेच मुंबई महानगर प्रदेशातल्या लाखो चाकरमानी आपल्या गावी जातात. रेल्वे सुटण्याच्या 60 दिवस आधीपासूनच रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यास सुरुवात झाली आहे.